नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नागराज पाटील यांच्या शेतात लांडग्यांचा धुमाकूळ, 2 बकऱ्या फस्त. चाळीसगाव तालुक्यातील आडाळसे शिवारात लांडग्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी नागराज जयराम पाटील यांच्या गोठ्यात बांधलेल्या 2 गाभण बकऱ्यांना लांडग्यांनी फस्त केल्याची घटना घडली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आडाळसे येथील शेतकरी नागराज जयराम पाटील यांच्या शेतातील गोठ्यात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आज सकाळी लांडग्याने शेतात प्रवेश करून गोठ्यातील 2 गाभण बकऱ्यांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही बकऱ्या जागीच मृत पावल्या असून लांडग्यांनी त्यांना पूर्णपणे फस्त केले आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालक चिंतेत आहेत. दिवसाढवळ्या किंवा सकाळीच वन्यजीवांचा वावर वाढल्याने शेतात काम करायला जाणे धोकादायक बनले आहे. संबंधित वन विभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकरी नागराज पाटील यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी, तसेच परिसरात वाढलेल्या लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त गावकऱ्यांकडून व शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. प्रवीण माळे, आवाज न्यूज मराठी, चाळीसगाव.